नमस्कार, मी श्रुती. नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर रामनवमीच्या निमित्ताने मी आज आली आहे ठाण्याच्या कोपिनेश्वर न्यास मंदिरामध्ये, जिथे सुंदर आणि भव्य दिव्य असं रामाचं मंदिर आहे. तर याच रामनवमीच्या निमित्ताने आपण भक्तगणांशी थोडक्यात संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, नवराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. काय सांगाल एकंदरीत रामनवमी बद्दल? काय विशेष कार्यक्रम असतात या मंदिरामध्ये? वर्षानुवर्ष हा कार्यक्रम नवरात्र रामनवमीचा काम चालू आहे. आता माझ्या सध्या वय 75 आहे. त्याच्या आधीपासून हा कार्यक्रम चालू आहे. सांगता येणार नाही किती वर्ष झाले. आणि ते सगळे उत्सव, हनुमान जयंती, दत्त जयंती, महाशिवरात्र असे मोठमोठे सगळे ते मोठ्या उत्साहाने पार पडतात. नाही नाही, स्वयं ही मूर्ती आहे, स्वयं आहे शंकरांची कोपनेश्वरची. कार्यक्रम आयोजित केले सगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्त जयंती, रामनवमी, हनुमान जयंती, कार्तिकी एकादशी, आषाढी एकादशी, नवरात्राचे 9 दिवस कालिकेच्या मंदिरात उत्सव असतो. सगळे हे कार्यक्रम म्हणजे साजरे सगळं होतात. युवा पिढी ही सगळी संस्कृती जपताना दिसत आहे. काय सांगाल तुम्ही यात? नवीन पिढीला आनंद वाटतो, उत्साह व्हायला आम्ही यात जॉईन होतो. सभा आनंद वाटतो आम्हाला. आपली संस्कृती आपण जपायलाच पाहिजे. पाश्चात्य संस्कृती जपायची नाही. आपली संस्कृती आपल्या मुलाबाळांना तरी कसं कळणार? रामनवमी कशी असते, शिवरात्र कशी असते, गरबा काय असतो, नवरात्र काय असते, हे कळलं पाहिजे ना. आताच्या पिढीला काहीच कळत नाही. आणि त्याच्यासाठी हे सगळं करायचं, याच्यासाठीच करायचं की आताच्या पिढीला पुढचं कळलं पाहिजे की आपल्याला काय करायचं. मंदिराचे गुरुजी म्हणून तुम्ही काय सांगाल की या मंदिराबद्दल रामनवमीच्या निमित्ताने काय तुमचं कसं असतं, आता मंदिरातले आम्ही प्रमुख 4-5 भटजी लोक आहे. आम्ही सर्व पंडित लोक, आम्ही सर्व गुरुजी लोक, सहकार्य, नित्यनेम, पूजा, आरती, जप वगैरे चालू आहे. परंतु आम्ही देवाला ही आराधना करतो की प्रत्येकाने जपतप केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, जुन्या लोकांचं ऐकलं पाहिजे, सर्वांनी तनमन लावून सेवा केली पाहिजे. प्रत्येकाचं मंगल कार्य होईल, जॉब नोकरीची योग येईल, परिस्थिती बदलेल आणि आता काळाप्रमाणे सर्वांनी बदलायला हवंय. आता काय होऊन गेलंय, सध्या जो तो आपल्या कामात उद्योग व्यवसाय आहे, पण जुने ते सोनं आहे. पण तरुण लोकांनी जुन्या लोकांचं काय ऐकलं आणि रामनवमी, हनुमान जयंती असे वेगवेगळ्या कार्यक्रमात ते सहभागी झालं. कीर्तन, भजन, नामस्मरण, भरपूरशा गोष्टी घडू शकतात. आणि आहे 2026 सर्वांचं आरोग्य उत्तम राहील आणि उद्योग व्यवसाय, कामधंदा, नोकरी सर्वांचे यश आणि यावर्षी सर्वांना काही संकट विघ्न ते दूर होतील. या मंदिरामध्ये कोणकोणते कार्यक्रम नियोजित म्हणजे आयोजित केलेले आहेत? कसं आहे, नित्यनेम, पूजा, आरती, कीर्तन, भजन, जप तप, अन्नदान हे सर्व मंदिराचे ट्रस्ट लोक, कोपनेश्वर मंदिरातले सर्व सहकारी, रहिवासी सर्व लोक आपलं नित्यनेम परंपरा चालत आलेली आहे आणि प्राचीन काळाचं मंदिर आहे. ते जोही भक्त है त्याची इच्छा पूर्ण होता. ये हर साल आयोजन किया जाता है इसका, और ये बहुत भव्य आयोजन होता है. इसमें सब जगह से लोग आते ही हैं. और 12-12:30 बजे इनका जन्म हो जाता है, राम जन्म होता है. और उसके बाद पूरे दिन इनका चलता ही रहता है जो दर्शन वगैरह का कार्यक्रम. और शाम को दोपहर में वो भी होता है, अपना राम कथा होता है, तो उसके साथ भजन वजन और ये सब चलता है. भक्तजन काफी अच्छे ज्यादा संख्या में आते हैं वैसे भी, और पूरे दिन चलता ही रहता है दर्शन का, और अच्छा रहता है.